एका नव्या लग्नाची सुरुवात, आनंद, स्वप्न आणि विश्वास. पण फक्त ती काही दिवसातच त्या घरात घडलं असं की ज्यानं संपूर्ण गाव हादरून गेलं. एका मुलीनं आधीच सांगितलं होतं की माझा जीव धोक्यात आहे, पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही अथवा तिचं ऐकलं नाही. आणि मग दिनांक 12 एप्रिल, रविवारचा दिवस होता. पहाटेची वेळ झालेली होती. पंढरपूर तालुक्यातील कोर्टे गावात राहणाऱ्या दत्तात्रेय सुरवसे यांच्या मोबाईलवरची रिंग वाजली आणि पलीकडून जावाई प्रतीक शिंदे याचा आवाज येतो. भावा, सोनाली उठत नाहीये. आम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलो, पण आता ती काहीच प्रतिसाद देत नाहीये. एका बापाच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या लेकीला अवघ्या 4 महिन्यापूर्वी सुखाच्या संसारात पाठवलं होतं, तिच्याबाबत असं काय घडलं होतं? हा केवळ अपघात होता की थंड डोक्याने केलेला खून होता? तेच आपल्याला आजच्या या स्टोरीत जाणून घ्यायचं आहे. अतिशय थंड डोक्यानं सर्व विल्हेवाट लावली गेली, पण शेवटी जो PM रिपोर्ट आला त्यामुळं सासरच्या लोकांसह माहेरच्या लोकांना धक्काच बसला. त्या रात्री पतीनं जे केलं होतं ते ऐकून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. ती तारीख होती 16 डिसेंबर 2025 रोजीची. सोलापूर जिल्ह्यातील कोर्टे गावात राहणारी सोनाली हिचा विवाह मोहोळ तालुक्यातील साळवे गावात राहणारा प्रतीक शिंदे याच्याशी पार पडणं सुरू होतं. सोनालीच्या वडिलांची परिस्थिती गरीब असली तरी वडिलांनी त्यांना जसं जमेल त्या पद्धतीनं जावायला वस्तू खरेदी करून दिल्या. पण ज्या प्रकारच्या वस्तू जावाई प्रतीक याला पाहिजे होत्या त्या मांडवात ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. जेव्हा प्रतीक हा सोनालीला पाहायला आला त्याचवेळी त्यानं सोनालीला पसंत केलं, पण जेव्हा बोलाचाली सुरू झाली त्यावेळी प्रतीकनं मोठ्या अपेक्षा ठेवल्या आणि लग्न करताना सर्व काही होईल असं देखील सासरेबुवांनी सांगितलं. आता सासरेबुवाकडे गरीब परिस्थिती असली तरी त्यांनी कसं तरी करून आपलं लग्न करायचं ठरवलं होतं आणि लग्नापर्यंत सर्व काही ठीक होईल असं देखील त्यांनी ठरवलं होतं. कसं असतं, शेवटी तुम्ही कोणतंही कारण सांगू शकता, पण पैशाचा आव तुम्हाला आणता येत नाही. तुमच्या खिशात जर पैसा असेल तर तुम्हाला सर्वजण रामराम करतात. लग्न कार्य तर पार पडत होतं, पण जावाई प्रतीक आणि घरच्या लोकांची नजर लग्नात काय सामान दिलंय हे पाहण्यातच होती. प्रतीकच्या चेहऱ्यावर तर टेन्शन दिसून येत होतं. एवढा आनंदाचा क्षण होता, मात्र त्याच्या चेहऱ्यावर सर्वपणे भुईसपाट झाल्यासारखं वाटत होतं. सासरे काही जवळ यायला तयार नव्हते. तसा प्रतीक आणि त्याच्या घरच्यांचा BP वाढायला सुरुवात झाली होती. सोनालीच्या वडिलांनी आपल्याला फसविलं तर नाही ना, सर्व काही देतो म्हणाले, पण प्रत्यक्षात इथं तर काहीच ठेवलेलं दिसत नाही. कदाचित लग्न झाल्यानंतर पुन्हा विक्री करून देणार असतील असं म्हणून लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. आता सर्व पाहुणे मंडळी लग्नात आनंदात होते. सर्व काही हसी मजाक चालू होता. मात्र सोनालीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा रंग उडायला सुरुवात झाली होती. लग्न तर होत होतं, पण जावाई म्हणाले त्याप्रमाणे आपण त्यांना काहीच देऊ शकलं नाही. वाटलं होतं की लग्नापर्यंत सर्व काही ठीक होईल, पण पैसे जमा झाले नाही. त्यामुळं जावयाच्या मनासारखं वस्तू या ठिकाणी आणल्या नाही. या सोनाली आणि प्रतीक यांचा विवाह पार पडला. जावयाची नजर सासऱ्याकडे गेली आणि त्यांनी घरच्यांना सांगितलं की सासऱ्यांना सांगा की TV, फ्रीज, सोन्याच्या अंगठीचं काय झालं. थोड्याच वेळात सासरे जावाई आणि त्याच्या नातलगासमोर आले. त्यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होतं. मात्र त्याविषयी जावयाला काहीच वाटलं नाही. त्या डोळ्यातलं पाणी देखील त्याला काहीच वाटलं नाही. तुम्ही जे काही सांगितलं होतं त्यापैकी एकही वस्तू या मांडवात ठेवलेली नाही. मी आता लग्न केलं आहे, मला लवकरात लवकर सर्व वस्तू विकत घेऊन द्या. जावयाचा चेहरा लालबुंद झालेला होता. तेवढ्यात सासऱ्यांनी खिशातून 20,000 रुपये काढले आणि जावयाच्या हातात ठेवले. मी तुम्हाला सर्व वस्तू घेऊन देतो, पण येथे काही माझा अपमान करू नका. जसे पैसे येतील तसं मी तुम्हाला ते पोहोच करतो. असं शेवटी जावाई प्रतीक हा राजी झाला. त्यानंतर मुलीला सासरी पाठवून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दत्तात्रेय सुरवसे यांनी जसा पैसा येईल त्याप्रमाणे मुलीसाठी साठवून ठेवायला सुरुवात केली. इकडे मात्र प्रतीक याला पैशाची चटक लागली होती. तो अधूनमधून सोनालीला माहेरी पाठवायचा, तिला त्या ठिकाणी पैसे जे ठेवलेले आहेत ते घेऊन यायला सांगायचा. आणि सोनाली नवीन असल्यामुळं, नवीन घर होतं, नवीन सासर होतं, सर्व काही सहन करत होती. त्या ठिकाणी तिला काहीच बोलता येत नव्हतं. त्यामुळं पती सांगेल त्या पद्धतीनं ती सर्व काही करत होती. सोनाली मध्ये मध्ये आईला फोन करायची. जो काही निरोप होता तो वडिलापर्यंत पोहोचायला सांगायची, पण तिच्या बोलण्यातील रडका आवाज आई ओळखू शकली. त्याचवेळी आईला लक्षात आलं की पोरीला काहीतरी अडचण आहे. त्यावेळी आईला कळालं की आता सोनालीच्या सासरचे लोक विचित्रपणाने तिच्याबरोबर वागत आहेत. केवळ लग्नात TV, फ्रीज दिले नाही म्हणून त्यांनी सोनालीचा
छळ सुरू केला आहे हे देखील ते चेहऱ्याहून बोलण्याहून सगळं लक्षात येत होतं. सोनाली जेव्हा जेव्हा माहेरी फोन करायची तेव्हा तिचे डोळे पाणवलेले असायचे. बाबा हे मला मारण्याचा प्रयत्न करतायत, माझा गळा दाबतायत असं ती ओरडून सांगत होती. जेव्हा तिचे आईवडील तिला भेटायला गेले तेव्हा जावाई प्रतीकने तर निर्लज्जपणे हद्द ओलांडली. तो म्हणाला अंगठी दिली नाही, टी व्ही दिली नाही, फ्रीज दिलं नाही, अजून मी 2 आठवडे वाट पाहिल आणि त्यानंतर तुमची मुलगी तुम्ही घेऊन जा. ही धमकी नव्हती तर सोनालीच्या मृत्यूची तारीखच त्याने ठरवली होती. लग्न होऊन 2-3 महिने झालेले होते. एवढ्या दिवसातच जावयाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती. ती आईवडिलांना मुलीची काळजी असते, त्यामुळे दत्तात्रय यांनी प्रतीक याला समजावून सांगितलं आणि तो काही ऐकायला तयार नव्हता. एवढं सासरे सगळे समजून सांगतात, तिचे सोनालीचे आईवडील त्याला समजून सांगतात, मात्र तो काही ऐकायला तयार नव्हता. सोनालीच्या वडिलांनी आमची परिस्थिती खूप गरिबीची आहे हो, आम्ही तुम्हाला थोडं थोडं करून देतोय असं देखील त्या ठिकाणी सांगितलं. मात्र तो एवढं सांगूनसुद्धा प्रतीकच्या स्वभावामध्ये काही बदल झाला नाही. त्यानंतर काही दिवस सोनालीला त्याने माहेरी पाठवून दिलं, जेणेकरून सासरे सोनालीला पाहून तरी पैशाची तयारी करतील, मी सांगितलेल्या वस्तू तरी देतील. दत्तात्रय यांची परिस्थिती गरीब होती हे सर्वांना माहीत होतं, तरी देखील जावाई मुद्दाम म्हणून हे सर्व करत होता. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वन टायमाला एक वेळेस जमा करणं शक्य नव्हतं. त्यानंतर वडिलांनी जावयाला सांगितलं की लवकरच तुम्हाला तुमचे सर्व पैसे मिळतील अथवा सर्व वस्तू मिळतील, पण गावात आमची मुलगी राहिली तर आमचा अपमान होतो आहे, तिला घेऊन जा. या ठिकाणी लोक नावं ठेवतात, त्यामुळं थोडंफार आमच्याही इज्जतीची काळजी घ्या असं ज्यावेळेस दत्तात्रय यांनी जावाई प्रतीक यांना सांगितलं. असं म्हटल्यानंतर मग जावाई ते घेऊन गेला. पण वाटलं नव्हतं की सोनाली ही आता पुन्हा माहेरी येणार नाही. अतिशय अंचड अंतकरणाने सोनालीनं माहेर सोडलं होतं. तळहाताच्या फोडासारखी जपलेली लेक कसायाच्या हातात द्यावी तशा प्रकारे सोनालीचा विवाह प्रतीकबरोबर लावून दिला होता. सोनालीने आईवडिलांचा शेवटचा निरोप घेतला आणि सासर तिने गाठलं. पण नराधम प्रतीकच्या डोक्यात जे खुळं बसलेलं होतं ते काही निघायला तयार नव्हतं. रविवारचा दिवस होता. 12 एप्रिल 2026 रोजीची ती पहाट होती. 5:30 वाजलेले होते. जावाई प्रतीक यांनी सासरे दत्तात्रय सुरवशी यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की मी सोनाली आणि रात्री झोपलो होतो. माझी आई भामाबाई ही घराबाहेर झोपलेली होती आणि सकाळी अचानकच सोनाली जाग्यावरून उठत नव्हती. हे लक्षात आलं आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिची पूर्णपणे हालचाल बंद झाली. त्यावर वडील दत्तात्रय यांनी सांगितलं की तिला तात्काळ दवाखान्यात घेऊन जा, आम्ही दवाखान्यात पोहोचतो. सोनालीला त्यानंतर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्या ठिकाणी ती मृत झाल्याचं घोषित केलं. पण सोनालीच्या वडिलांच्या डोक्यात संशयाची पाल चुकलेली होती. त्यांनी लेकीचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात न्यायचं ठरवलं आणि तिथे जे समोर आलं त्याने पोलिसांनाही हादरून सोडलं. सोलापूरच्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की सोनालीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. दत्तात्रय सुरवसे यांनी ज्या पद्धतीची तक्रार दिली होती त्यानुसार मोहोळ पोलिसांनी तात्काळ प्रतीक शिंदे, सासू भामाबाई शिंदे यांना बेड्या ठोकल्या. आता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. केवळ हुंड्यासाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी की नको? समाजात आजही TV, फ्रीजची किंमत लेकीच्या आयुष्यापेक्षा जास्त आहे का? ज्या पद्धतीनं वडील लहानाचं मोठं करतात आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात देतात ते देखील त्याला सांभाळता येत नाही. सध्या समाजामध्ये मुलांना मुली भेटत नाहीत, मुलींची कमतरता आहे, तरी देखील अशा प्रकारचे नराधम लग्न झाल्यानंतर वागतात आणि त्याची शिक्षा आईवडिलांना भोगावी लागते. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा क्लिक 2 न्यूज. तुम्हीही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सतर्क राहा.